नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज एका महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी बोलणार आहे। अनेक विद्यार्थी मित्रांचे महाराष्ट्रभरातून आपल्या ऑफिशियल नंबरवर प्रश्न होते की सर, आम्ही ह्या पदाच्या संदर्भामध्ये फॉर्म भरलाय आणि आम्हाला तांत्रिक आणि अतांत्रिक अशी एकत्रित बॅच पाहिजे। ते पद आहे ग्रंथालय सहाय्यक, ग्रंथपाल, कॅटलॉगर अशा वेगवेगळ्या पदांसाठी DMER मध्ये आपल्याला माहिती आहे की पद आलेले आहे। त्यामध्ये बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या पात्रतेनुसार जे पात्रता पूर्ण करत होते त्यांनी फॉर्म भरलेले आहे आणि आता येणाऱ्या काळात होऊ घातलेली ही जी परीक्षा आहे ही परीक्षा पुढच्या 2-3 महिन्याच्या कालखंडामध्ये कधीही होऊ शकते ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। सरकारचे गाईडलाईन सुद्धा अशा आहे की लवकरात लवकर पदभरती करा आणि त्यांना नियुक्त्या द्या असं सरकार म्हणते। त्यामुळे या परीक्षा लवकर होतात आणि याच्या नियुक्तीचा मार्ग सुद्धा लवकरच मोकळा होणार आहे ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मग त्या अँगलनं हा जो सगळा सिलेबस आहे हा सिलेबस आपण या ठिकाणी डिस्कस करतोय। आपली ही जी बॅच आहे ही पूर्णतः ऑनलाईन बॅच आहे। यामध्ये सगळे लेक्चर हे लाईव्ह होतील आणि तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पाहता येतात। अर्थातच तो ज्या वेळेमध्ये तुम्ही अवेलेबल नाही तो लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळेल। तो तुम्हाला कितीही वेळा पाहता येणार आहे। याची व्हॅलिडिटी सुद्धा आपण 1 वर्षाची दिलेली आहे। आता 1 वर्षाची का दिली याचं कारण असं आहे की ही जरी DMER ची परीक्षा आता आयोजित केलेली असेल तरी यामध्ये समजा डिले झाला तर तुम्हाला तो फायदा झाला पाहिजे आणि ही परीक्षा झाल्यानंतर अशाच पद्धतीच्या परीक्षा येणाऱ्या काळात नगर परिषदेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नगर परिषदेच्या येणाऱ्या काळातली जी जाहिरात आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सहाय्यक ग्रंथपाल हे पद पाहायला मिळेल। ग्रंथपालाचं पद सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल। त्या परीक्षेला सुद्धा हाच सगळा अभ्यासक्रम असणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळातल्या सर्व परीक्षांसाठी सुद्धा ही बॅच तुम्हाला उपयुक्त आहे किंवा पुढच्या कालखंडामध्ये ज्यांना परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच अत्यंत उपयोगी आहे। आतापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू शकता। पहिल्यांदा सांगतो की DMER मध्ये ज्या मंडळींनी फॉर्म भरला त्यांच्यासाठी हा सगळा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे। मागच्या 23च्या भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आणि पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले हा सगळा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आजच्या घटकामध्ये आपण टेक्निकल पार्ट कडे जाण्याचा प्रयत्न करू। तो टेक्निकल पार्ट बघा, आपल्या देशातील SR रंगनाथन आता ज्यांचा सर्टिफिकेट कोर्स झाला, डिप्लोमा झाला, BLIP झालं, MLIP झालं, नेटसेट झालं लक्षात किंवा PhD झाली, ह्या सगळ्या बंधू भगिनींना हे चित्र आपल्या सर्वांना परिचित आहे, हे व्यक्तिमत्व सर्वांना परिचित आहे। यांचं पूर्ण नाव लक्षात ठेवा, डॉक्टर शियाली रामामृत रंगनाथन हे त्यांचं पूर्ण नाव आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1892 ला झाला आणि ही गोष्ट लक्षात घ्या की यांना आपण जनक म्हणतो ग्रंथालय शास्त्राचे। आता ह्या सगळ्या अँगलनं प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जाणार आहे ठीक आहे। DMER च्या 2023च्या भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न TCS ने विचारले, कारण ही सुद्धा परीक्षा TCS ने घेतलेली होती आणि आता 2025 मध्ये सुद्धा ही परीक्षा TCS घेणार आहे। इथे प्रश्न टेक्निकल भागावर अर्थातच ग्रंथालय शास्त्रावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहे या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा निश्चितपणे घेणार आहोत। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। इथे 40 प्रश्न तुम्हाला 80 गुणांसाठी विचारले जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचा हा सगळा पार्ट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता आपण पुस्तक वाचत असतो, बऱ्याच मंडळींना असं वाटतं की पुस्तक वाचतं, माझ्याकडे भरपूर सारं मटेरियल आहे, नोट्स आहे, परंतु पुस्तक वाचणे किंवा नोट्स वाचणे म्हणजे अभ्यास नाही मित्रांनो। लक्षात घ्या, ज्यावेळेस ऑब्जेक्टिव्ह परीक्षांमध्ये जे प्रश्न फ्रेम होऊन आपल्या पुढे येतात त्याचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे, त्या प्रश्नाला डील करता आलं पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित अशा पद्धतीचा अभ्यास या सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये लागतो। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्याच्यासाठी ऑथेंटिक सोर्सेस वापरणं आणि PYQचा व्यवस्थित अभ्यास करणं, रिव्हिजन करणं, सराव करणं ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणे गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्या ह्या बॅचमध्ये ही संपूर्ण तयारी आपण या ठिकाणी करून घेणार आहे। एक स्पेशल मेंटर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी असणार आहे। हा सगळा तांत्रिक भाग मी पाहणार आहोत आणि अतांत्रिक भागाच्या संदर्भामध्ये जीकेचा पोर्शन मी पाहतोय आणि इतर बाबतीमध्ये सुद्धा आपला सगळा स्टाफ जो आहे, आपले सगळे मार्गदर्शक आहे ते तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आता डॉक्टर SR रंगनाथन हे गणितशास्त्रातील प्राध्यापक असून त्यांनी अतिशय आवडीने या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आणि त्यांच्या ह्या उल्लेखनीय कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन ग्रंथालय व माहिती शास्त्र जनक
अशी उपाधी त्यांना मिळालेली आहे. आता तुम्हाला ग्रंथालय शास्त्राचे जनक कोणाला म्हणतात असा प्रश्न या भागावर येणं अपेक्षित आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हे इमेज सुद्धा लक्षात घ्या. काही प्रश्न इमेज बेसिसवर सुद्धा विचारले जाऊ शकतात की चित्रात दाखवलेलं जे व्यक्तिमत्व आहे ते कोणाचं आहे किंवा ती व्यक्ती कोण आहे ओळखा, अशाही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी येतो. आणि हा प्रश्न फिक्स आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते भारत सरकारने त्यांना 1957 ह्या वर्षी पद्मश्री ही पदवी बहाल केलेली आहे. इथे सुद्धा प्रश्न विचारला जातो की 1957 ह्या वर्षी किंवा कोणत्या वर्षी यांना पद्मश्री हा पुरस्कार भारत सरकारने दिला, अशा अँगलचा प्रश्न या ठिकाणी विचारतो. पुरस्कार दिला पद्मश्री आणि त्यानंतर हा जो पुरस्कार आहे तो 1957 ह्या वर्षी भारत सरकारने दिला, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यांचा जन्मदिवस किती तारीख 12 ऑगस्ट हा राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून पाळला जातो. आता तुम्हाला प्रश्न तिसरा असा प्रश्न तयार होतो या ठिकाणी की राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस म्हणून कोणाचा जन्मदिवस पाळला जातो असा प्रश्न या ठिकाणी विचारतो. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून कोणत्या दिवशी पाळला जातो, ही गोष्ट लक्षात घ्या. 12 ऑगस्ट हा यांचा काय आहे जन्मदिवस आहे. त्यांना आपण ग्रंथालय शास्त्राचे जनक असं सुद्धा म्हणतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे कंटेंट पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगतोय की अशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि हेच प्रश्न परीक्षेला तुम्हाला ऍज इट इज विचारले जाणार आहे. आणि ह्या सगळ्या संदर्भानं संपूर्ण भाग आपण ह्या टेक्निकलचा यामध्ये कव्हर करतोय, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिसते ग्रंथालय व माहिती शास्त्राचा उगम मुळात कुठे झाला, कसा झाला, आणि हा सगळा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये विविध विषयांचा आपल्याला समावेश लक्षात येतो, जसं की ग्रंथालय शास्त्राची काही तत्वे आहेत, ठीक आहे, जी 5 तत्वे आहेत ती आपण पाहणार आहोत. त्यानंतर ग्रंथालयीन सेवा आलं लक्षात. त्यानंतर वर्गीकरण क्लासिफिकेशन, ज्याला आपण तालिकीकरण म्हणतो, वर्गीकरण आणि तालिकीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती आणि ज्ञान व्यवस्थापनाच्या संदर्भातली जी काही नवीन कौशल्य आहे त्या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारतो. आता यामध्ये ट्रॅडिशनल मेथड सोबत, कुठल्या मेथड सोबत, ट्रॅडिशनल मेथड सोबत अपडेट झालेल्या मेथडवर सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. अर्थातच पूर्वी आपण जर बघितलं, तुम्ही आणि मी ज्यावेळेस आपण महाविद्यालयीन जीवनामध्ये किंवा शालेय जीवनामध्ये शिकत होतो त्यावेळेस जर आपण पाहिलं तर त्यावेळेस प्रश्न त्यावेळेसचं जे समाजाचं स्ट्रक्चर होतं किंवा टेक्नॉलॉजी होती ती तितकी अपडेट झालेली नव्हती. अर्थातच संगणकाचा वगैरे फार उगम झालेला नव्हता. तर त्या कालखंडामध्ये ई बुक नव्हते. आता ई बुक सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. हे अपडेशनवर आधारित सुद्धा प्रश्न या सगळ्या परीक्षेला विचारले जाणार आहे. अर्थातच पारंपरिक बाबी आणि आत्ताच्या अपडेट सगळ्या बाबी, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा त्यामध्ये रोल, एआयचा रोल पर्यंतचा सगळा भाग या सगळ्या सिलेबसमध्ये येणार आहे आणि तो सगळा भाग मी या ठिकाणी पूर्ण कव्हर करून घेणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते ग्रंथालय शास्त्रामुळे पारंपरिक वाचन साहित्य व साहित्याचं घटक प्राप्त करण्याच्या नवीन पद्धती अस्तित्वात आलेल्या आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. याबरोबरच ग्रंथालय ही सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रे आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून सुद्धा ग्रंथालय त्या ठिकाणी उदयास आलेलं आहे आणि देशभरामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रंथालय शास्त्राचा एक मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आत्ताच्या या सगळ्या युगामध्ये जर आपण पाहिलं, आत्ताच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी या सगळ्या मोबाईल, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या या सगळ्या दुनियेमध्ये आपण कितीतरी मंडळी पुस्तकांपासून दूर जात आहोत, आलं का लक्षात. परंतु एक वाचनाची मोठी चळवळ ह्या सगळ्या महोदयांनी त्या कालखंडामध्ये राबवलेली होती. भारतातील ग्रंथालय चळवळीचा जर प्रारंभ आपण पाहिला, भारताच्या बाबतीत जर आपण पाहिला तर बडोद्याचे तिसरे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानामध्ये योजनाबद्ध अशा पद्धतीची मध्यवर्ती तसेच जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, ग्राम स्तरावर ग्रंथालय स्थापन करून केलेली होती. सर्वात प्रथम त्यांनी ग्रंथालयाचा अभ्यासक्रम 1911 मध्ये सुरू केला, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे सयाजीराव गायकवाडांचं योगदान जे आहे ते अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं अशा पद्धतीचं आहे. या सगळ्या ग्रंथालय शास्त्राच्या संदर्भातलं हे सुद्धा व्यक्तिमत्व आपल्याला काय आहे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. या भागावर सुद्धा काय येणार आहे, प्रश्न येणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. काय येणार आहे, प्रश्न येणार आहे. आणि त्यांनी हा जो अभ्यासक्रम आहे तो आपल्या संस्थानामध्ये 1911 मध्ये सुरू केला, ही गोष्ट लक्षात घ्या. पुढे तुम्हाला लक्षात येत असेल
ग्रंथालय या संज्ञेच्या काही व्याख्या आपण या ठिकाणी पाहू, या शब्दाचा उगम वगैरे पाहू, कुठून झाला, का झाला, त्याचा मुळात गर्भित अर्थ काय होतो, हे सगळं आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. ग्रंथालय अर्थातच लायब्ररी या स्पेलिंग कडे सुद्धा तुम्ही लक्ष द्या. या संज्ञेचा उगम लॅटिन भाषेतील, कुठल्या भाषेतील, लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून झालेला आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो, मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो की तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीचा विचारला जाणार आहे. अर्थातच तुम्ही कुठलेही संदर्भ ग्रंथ वाचा, पुस्तक वाचा, नोट्स वाचा, ते सगळं वाचत असताना तुम्हाला हे कळलं पाहिजे की या सगळ्या भागावर आधारित येणाऱ्या काळात माझ्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. हे ज्याला कळलं त्याला त्यावेळेस त्या परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करता येतो असं मला वाटतं. आणि आता ह्या प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी किंवा कशा पद्धतीचे प्रश्न येतात हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा झालेल्या सगळे पेपर आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे आहेत. आतापर्यंत ग्रंथालय शास्त्रावर आधारित जे सहाय्यक ग्रंथपाल आणि कॅटलॉगर ही जी सगळी पदं आहे, ह्या सगळ्या पदाच्या संदर्भामध्ये दिलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ज्याला आपण एमसीक्यू बेसचे प्रश्न म्हणतो, ते प्रश्न कशा पद्धतीचे विचारले त्याचं व्यवस्थित विषयवार विश्लेषण आपण करणं अपेक्षित आहे. त्यानंतर कुठेतरी आपल्याला कळतं की निश्चितपणे अशा पद्धतीचे प्रश्न आले आणि पुढे असे प्रश्न येऊ शकतात. मग त्यासाठी या सगळ्या संपूर्ण बॅच मध्ये आपण तशी होल स्टडी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्याचा अर्थ, या लिबर ह्या शब्दाचा जो अर्थ आहे तो अ बुक, काय, अ बुक अर्थातच ग्रंथ असा होतो. कशाचा शब्द, लॅटिन भाषेतला हा जो शब्द आहे, आपण मूळ जो शब्द वापरतो ग्रंथालय अर्थातच लायब्ररी, हा लॅटिन भाषेतला लिबर या शब्दापासून तयार झालेला आहे. आणि लिबर या शब्दाचा अर्थ होतो अ बुक अर्थातच ग्रंथ. अर्थातच काय, ग्रंथ. याच्या अर्थाच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा लायब्ररी हा जो शब्द आहे तो मूळ कोणत्या भाषेतून आपल्या भाषेत आला, इंग्रजीमध्ये आला, हे सुद्धा या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे इथे सुद्धा आपला प्रश्न कव्हर होतो. आता ऑक्सफर्ड डिक्शनरीने याच्या संदर्भात काही व्याख्या केलेल्या आहे का, तर निश्चित. ग्रंथालय म्हणजे ज्या इमारतीमध्ये अथवा जागेमध्ये ग्रंथ, नियतकालिके आणि इतर वाचन साहित्य आणि काही वेळेस फिल्म्स, म्युझिक, रेकॉर्ड संग्रहित केलेले असतात. ही सगळी साधने वाचकांना संदर्भाकरिता अथवा उपयोगांकरिता दिली जातात, त्याला आपण काय म्हणतो, ग्रंथालय म्हणतो. असं कोण म्हणतंय, तर असं म्हणते ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी म्हणते. कोणाच्या बाबतीमध्ये, लायब्ररी या शब्दाचा अर्थ ते सांगतात. म्हणजे काय, त्या ठिकाणी फक्त पुस्तकच नाही तर वाचन उपयोगी जे काही इतर साहित्य आहे, ज्याला आपण म्युझिक रेकॉर्ड सुद्धा म्हणतो किंवा फिल्म सुद्धा म्हणतो, वाचन इतर साहित्य आहे, नियतकालिका आहे, ज्यामध्ये पाक्षिका आहे, मासिका आहे, षण्मासिका आहे, त्रैमासिका आहे, वार्षिकी आहे. आलं का लक्षात. पुस्तकाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहे, नॉवेल आहे, कथा आहे, कादंबरी आहे, धार्मिक पुस्तक आहे. ह्या सगळ्यांचं संकलन म्हणजे काय, तर लायब्ररी असं कोण म्हणते, इंग्लिश डिक्शनरी म्हणते, ऑक्सफर्ड. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते हेरॉड्स लायब्ररियन ग्लॉसरी अँड रेफरन्स बुक यांनी एक व्याख्या केली. ती व्याख्या अशी आहे, ग्रंथालय म्हणजे वाचन, अभ्यास आणि संदर्भाकरिता ग्रंथ आणि इतर वाङ्मयीन साहित्य यांचा संग्रह, अशी स्वतंत्र जागा ज्यामध्ये वाचन साहित्याचा संग्रह केली जातो. ही जागा कशी असली पाहिजे, स्वतंत्र असली पाहिजे, असं सुद्धा या ठिकाणी या व्याख्येमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाची जर व्याख्या कुठली असेल तर मी याला काय करतो, IMP करतो. हे ग्रंथालय शास्त्राचे जे जनक आहे, ज्यांना आपण डॉक्टर SR रंगनाथन म्हणतो, त्यांनी केलेली व्याख्या आता पहा कशा पद्धतीने केलेली आहे. ग्रंथालय ही एक सार्वजनिक संस्था आहे. म्हणजे कशी आहे, पब्लिक आहे. सार्वजनिक अर्थातच पब्लिक. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. जी ग्रंथ संग्रहाची निगा राखते, म्हणजे काय घेते, काळजी घेते, आणि सोबतच ज्यांना जो ग्रंथ हवा आहे तो त्यांना उपयोगाकरिता उपलब्ध करून देते. म्हणजे ज्या वाचकांना जशा पद्धतीचे सगळे पुस्तकं पाहिजे, वाचन साहित्य पाहिजे, ते सगळं उपलब्ध करून देण्याची स्वतंत्र जागा म्हणजे ग्रंथालय होय. कळलं का, कोण म्हणतंय, SR रंगनाथन यांनी केलेली व्याख्या. आपल्याला ते भारतातल्या ग्रंथालय शास्त्राचे जनक आहेत, त्यामुळे त्यांनी केलेली व्याख्या ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, त्याला स्किप करून चालत नाही. ते म्हणतात की अशी स्वतंत्र इमारत ज्या ठिकाणी ही सगळी पुस्तकं, ग्रंथ ठेवली जातात आणि ती वाचकांना ज्या पद्धतीने जे सगळं लागतं ते सगळं उपलब्ध करून देण्याची ती जागा म्हणजे ग्रंथालय. आलं लक्षात. म्हणजे ह्या सगळ्या ग्रंथालयाच्या कन्सेप्टमध्ये SR रंगनाथनांनी वाचकांना त्या ठिकाणी केंद्रस्थानी ठेवलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या.
पुढे बघा, पुढे तुम्हाला दिसते ग्रंथालयाची भूमिका काय आहे, म्हणजे भूमिका म्हणजे रोल, भूमिका म्हणजे रोल ही गोष्ट लक्षात घ्या. सर्वसाधारणपणे ग्रंथालय ही सामाजिक सर्जनशीलतेमध्ये महत्वाची भूमिका पार पडतात आणि त्यामुळे ग्रंथालय ही व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीसाठी मदत करतात असं आपण त्यांना म्हणतो. आणि या सर्वांमुळे ग्रंथालयांना सामाजिक संस्था असं संबोधलं जातं. मी याला काय करतो, अंडरलाईन करतो. का? कारण व्यक्तिगत हितासोबतच सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा, व्यक्तिगत आणि सामाजिक प्रगतीसाठी ग्रंथालय अत्यंत महत्वाची अशा पद्धतीची भूमिका काय करतात, बजावतात. कारण चांगली ग्रंथालय चांगला समाज निर्माण करू शकतात असं सुद्धा अनेक लोकांनी म्हटलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ग्रंथालयांची भूमिका वाचकांना उपयुक्त सेवा प्रदान करून ज्ञान विकास करण्याच्या संदर्भामध्ये मदत करण्याच्या संदर्भात आहे आणि वैयक्तिक सोबतच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी ग्रंथालयीन वाचन साहित्यांचा उपयोग हा फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते ग्रंथालय त्रिमिती, ज्याला आपण ट्रिनिटी म्हणतो. काय म्हणतो? इंग्लिशमध्ये ट्रिनिटी म्हणतो. आता ग्रंथपालाची जी भूमिका आहे, मी याला काय करतो, बॉक्स करतो. ती त्रिमितीच्या आधारे आपल्याला काय करता येतं, स्पष्ट करता येतं, ज्याला आपण लायब्ररियन म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, लायब्ररियन म्हणतो. ग्रंथपालाची मुळात या ग्रंथालयामध्ये भूमिका काय असते, शब्द बघा काय आहे, भूमिका काय असते. भूमिका म्हणजे रोल, भूमिका म्हणजे रोल. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, J.H. शेरा यांच्या मते त्रिमितीच्या एका बाजूस वाचन साहित्य असून दुसऱ्या बाजूस वाचक ही संकल्पना दृष्टीगोचर होते आणि त्रिमितीचा पाया हा वाचन साहित्य व वाचक यांना एकत्रित आणतो असं ते म्हणतात. ग्रंथालयाचे उद्दिष्ट त्रिमितीच्या पायावर आधारित असून ज्यामुळे वाचक व वाचन साहित्य, वाचक आणि वाचन साहित्य यांची एकत्रित अशा पद्धतीची जोड मानवी दृष्टिकोनातून प्रस्थापित करते. म्हणजेच ग्रंथपाल हा वाचक व वाचन साहित्यामधील काय आहे, दुवा आहे. इथे 100% तुमचा प्रश्न तयार होतो. याला मी काय करतो, बॉक्स करतो. कोणाला? या सेंटेन्सला बॉक्स करतो. हे सेंटेन्स तुम्हाला काय तयार करून देते, प्रश्न तयार करून देते. ग्रंथपाल काची जी भूमिका आहे, अत्यंत महत्वाची भूमिका, जिथे थेट प्रश्न तयार होतो. बघा काय आहे, ग्रंथपाल हा वाचक आणि वाचन साहित्यामधील काय करतो, दुवा म्हणून त्या ठिकाणी काम करतो, दुवा म्हणून त्याला समजलं जातं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता वाचन साहित्य ही जी संकल्पना आहे ती फार मोठी आहे. वाचन साहित्यामध्ये पुस्तकं, अलग लक्षात, वेगवेगळी ग्रंथ, त्यानंतर नियतकालिक, मासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिकी, न्यूजपेपर, वृत्तपत्र, हे सगळे त्यामध्ये येतात वाचन साहित्यामध्ये. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे वाचन साहित्य आणि वाचक यामधला जो दुवा आहे तो म्हणजे ग्रंथपाल आहे. आलं लक्षात? पुढे चला. पुढे तुम्हाला दिसते हे आहे ग्रंथालय. आलं लक्षात? ग्रंथालय ज्याच्यासाठीचा इंग्लिश मधला शब्द आहे लायब्ररी. हा लायब्ररी हा शब्द कुठून आला, लॅटिन भाषेतून आला. आत्ताच आपण पाहिलं. लॅटिन भाषेतला कुठला शब्द, लिबर हा शब्द. लिबर या शब्दाचा अर्थ काय होतो, अ बुक होतो. अ बुक म्हणजे काय, ग्रंथ. आलं लक्षात? हे सगळं आपण पाहिलेलं होतं. आता हा जो वाचक आहे आणि हे वाचन साहित्य यांना जोडण्याचं महत्वाचं काम जर कोणी करत असेल तर तो ग्रंथपाल करतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या आणि असंच्या असं हे लक्षात ठेवा. पुढे बघा, डॉक्टर S.R. रंगनाथन यांनी ग्रंथालय शास्त्रामध्ये ग्रंथालय त्रिमितीची संकल्पना त्या ठिकाणी मांडलेली होती. त्यांच्या मते ग्रंथालय हे ग्रंथसंग्रह, वाचक आणि ग्रंथालय कर्मचारी यांची त्रिमिती होय. मी याला सुद्धा काय करतो, अंडरलाईन करतो, बॉक्स करतो. इथे सुद्धा तुम्हाला 100% प्रश्न विचारले जाणार आहे. यांनी केलेल्या व्याख्यांवर निश्चितपणे आतापर्यंत प्रश्न विचारले, पुढे देखील विचारले जाणार आहे. सिलेबसमध्ये काहीच बदल होत नाही. फक्त ते समजून घेऊन परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत त्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, पाठ केल्या पाहिजे, वारंवार त्याची रिव्हिजन केली पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हे तीनही घटक एकमेकांशी संबंधित आहे. त्यामुळे ग्रंथालयाला आपण काय म्हणतो, सामाजिक संस्था म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ग्रंथ हे सर्व वाचन साहित्याचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. ग्रंथ हे काय आहे, सर्व वाचन साहित्याचं जे आहे ते प्रातिनिधिक स्वरूप आहे, ज्यामध्ये ग्रंथ, नियतकालिक, नकाशे, दृकश्राव्य साधने आणि इतर साधने यांचा समावेश होतात. म्हणजे ग्रंथ म्हटल्यानंतर केवळ पुस्तकं नाही, तर ग्रंथ ही जी संकल्पना आहे ही संकल्पना व्यापक आहे. मी इथं पुन्हा लिहितो बघा, ग्रंथ ही व्यापक संकल्पना आहे. कशी संकल्पना आहे,
व्यापक संकल्पना आहे। ग्रंथ म्हटल्यानंतर केवळ पुस्तक नाही, आलं लक्षात? ग्रंथ म्हटल्यानंतर केवळ पुस्तक नाही, तर त्यामध्ये ग्रंथामध्ये ग्रंथ, वेगवेगळी पुस्तकं, अर्थातच नियतकालिके, नकाशे, दृकश्राव्य साधने, ह्या सगळ्या साधनांचा त्यामध्ये काय होतो? समावेश होतो। वाचकाची तुलना ही समाजाच्या विविध घटकांशी केली जाते, जे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे ग्रंथालयाच्या ग्रंथसंग्रहावर अवलंबून असतात। उदाहरणार्थ विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक, संशोधक हे सगळे लोक लायब्ररीवर काय असतात? डिपेंड राहतात। आता सध्याची आधुनिक परिस्थिती पाहता बऱ्याच गोष्टी आपल्याला गुगल केल्यानंतर मिळतात, विकिपीडियाला मिळतात, आलं का लक्षात? तरी देखील आजही आजच्या समाजामध्ये आपल्याला ग्रंथालयाच्या बेसवर किंवा ग्रंथालयावर डिपेंड राहावं लागतं, कारण सगळीच माहिती इंटरनेटवर मिळत नाही, कारण ती जशी लागते तशी मिळेल याची शाश्वती आपल्याला काय करता येत नाही, देता येत नाही। त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि संशोधक या सगळ्यांना त्या ठिकाणी काय करावं लागतं? निश्चितपणे आपल्याला ग्रंथालयावर अवलंबून राहावं लागतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। काय करा? लक्षात घ्या। आता पहा, ग्रंथपाल आणि सहाय्यक ग्रंथपाल याच्या बाबतीत आपण पाहतोय, इथे तुम्ही सर्व मंडळींनी फॉर्म भरला, ठीक आहे। आता याच्या बाबतीमध्ये आपण ह्या सगळ्या बेसिक संकल्पना पहिल्या टप्प्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये जे आपलं पहिलं टॉपिक आहे काय? ग्रंथालय आणि समाज, आपलं जी सोसायटी आहे ते आणि ग्रंथालय, ही संकल्पना आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे। आता यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथे लक्षात येईल की आपण परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, कोणाचा पॅटर्न कसा आहे, परीक्षेचा पॅटर्न कसा आहे, ही गोष्ट या ठिकाणी समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू। ह्या एक्झाम पॅटर्न मध्ये, कशामध्ये? एक्झाम पॅटर्न मध्ये काय काय येतं बघा। मराठी येतं तुम्हाला, यस। इंग्रजी येतं तुम्हाला, येतं म्हणजे परीक्षेला येतं, तुम्हाला पण येत असेल ना, यस, शुअर, आलंच पाहिजे। त्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्तेचे प्रश्न असणार आहे, त्यानंतर तुम्हाला सामान्य अध्ययन, सामान्य ज्ञानाचे प्रश्न असणार आहे, ज्यामध्ये चालू घडामोडी, लोकसेवा हक्क अधिनियम 2025चा आणि RTI 2025 असे प्रश्न या ठिकाणी असणार आहे। आणि तांत्रिक घटकामध्ये यामध्ये ग्रंथालय शास्त्राचे नियम, ग्रंथालय शास्त्र यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। 40, इथे प्रश्न 15, इथे प्रश्न 15, इथे प्रश्न 15, इथे प्रश्न 15, किती झाले? हे झाले 100 आणि प्रत्येकी 100 गुणिला 2 गुण, किती गुण झाले? 200 गुण झाले। म्हणजे हा जो तुमचा घटक आहे 40 प्रश्न अर्थातच किती गुणांसाठी आहे? 80 गुणांसाठी आहे। म्हणून ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने करावा लागतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। इथे सगळे प्रश्न तुम्हाला वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचे असतील हे प्रश्न, आणि 1, 2, 3, 4 असे काय असतील? पर्याय असतील, यातला तुम्हाला योग्य वाला निवडायचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। अशा पद्धतीची परीक्षा आहे, म्हणजे मराठीवर आधारित तुम्हाला 15 प्रश्न असेल, ज्यामध्ये व्याकरण आणि शब्दसंग्रह उतार्यावर सुद्धा प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामध्ये इंग्रजीमध्ये सुद्धा ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शनवर प्रश्न असेल, बुद्धिमत्तेवर प्रश्न असतील, ठीक आहे। त्यानंतर सामान्य अध्ययन मध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं RTI 2005 आणि लोकसेवा हक्क अधिनियम 2025 सोबत महत्वाचे ग्रंथ, पुस्तकं, अलीकडच्या कालखंडातल्या चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, ग्राम प्रशासन या भागावर प्रश्न इथे असतील। आणि तांत्रिक घटकावर म्हणजे आपण जो काही कोर्स शिकलेला आहे त्या सगळ्या ग्रंथालय शास्त्रावर आधारित इकडे 40 प्रश्न विचारले जाणार आहे। आणि तुम्हाला हे सगळे प्रश्न 1.5 तासामध्ये, किती तासामध्ये? 1.5 तासामध्ये, म्हणजे 90 मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे। 90 मिनिटाचा वेळ आहे, ज्यामध्ये असे ग्रुप असणार आहे। कसे ग्रुप असणार आहे? आता हा ए ग्रुप मध्ये मराठी विचारलं जाणार आहे, इंग्रजी विचारलं जाणार आहे, त्यानंतर रिझनिंगचा पोर्शन त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे,
त्यानंतर जीकेचा प्रश्न विचारला जाणार आहे आणि त्यानंतर तुमचं जे टेक्निकल आहे म्हणजे लायब्ररी सायन्सचा जे प्रश्न आहे ते सुद्धा विचारले जाणार आहे। या सर्वांसाठी या सगळ्या घटकांवर आधारित तुम्हाला इथे प्रश्न विचारले जाणार आहे। 20 प्रश्न विचारले जाणार आहे आणि 18 मिनिटांचा वेळ तुम्हाला मिळणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। आणि जर तुम्ही यातले काही प्रश्न सोडवू शकले नाही त्या वेळेमध्ये तर लगेच हे बॉक्स तुमचं काय होईल, बंद होईल आणि बी सेक्शन तुम्हाला चालू होईल, ज्यामध्ये बी सेक्शन मध्ये सुद्धा असे सर्व विषयावर प्रश्न आधारित असेल जिथे 20 प्रश्न 18 मिनिटांसाठी दिलेले असेल। असे टोटल तुम्हाला ए बी सी डी आणि ई असे हे 5 सेक्शन असेल। प्रत्येक सेक्शन मध्ये 20 प्रश्न 18 मिनिटांसाठी दिलेले असेल, जे की संपूर्ण सिलेबसवर आधारित हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी तयार केलेले असणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचे प्रश्न हे सगळे असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामुळे तुम्हाला परीक्षेला जात असताना अशा पद्धतीचा संपूर्ण सराव त्या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामुळे आपण ही जी बॅच घेतोय, कुठली बॅच, ग्रंथालय आणि सहाय्यक ग्रंथपालाची जी आपण बॅच घेतोय, या बॅचची फी आहे 1499 रुपये मध्ये ही आपल्याला संपूर्ण बॅच आता मिळणार आहे। ज्यांनी फॉर्म भरलाय, ज्यांना वाटते की यामध्ये आपलं सिलेक्शन झालं पाहिजे, पद मिळालंच पाहिजे, त्या सर्वांनी निश्चितपणे ह्या सगळ्या बॅचचा लाभ घ्या, ज्यामध्ये आपण टेक्निकलचा पोर्शन म्हणजे ग्रंथालय शास्त्राचा पूर्ण भाग घेणार आहोत। सोबतच अतांत्रिक भाग, ज्याला आपण नॉन टेक्निकलचा 60 प्रश्न आणि 120 गुणांचा जो भाग आहे तो सुद्धा घेणार आहोत, ज्यामध्ये मराठी व्याकरण, मराठी शब्दसंग्रह, उतारे, सोबतच इंग्रजी व्याकरण आणि व्होकॅब्युलरी, सोबतच त्याचं कॉम्प्रेन्शन, वेगवेगळे सामान्य अध्ययनाचे सगळे विषय आणि बुद्धिमत्तेचा संपूर्ण घटक यामध्ये घेणार आहोत। ही सगळी बॅच कशी असणार आहे, ऑनलाईन असणार आहे। यामध्ये लाईव्ह लेक्चर काही होतील आणि काही लेक्चर हे तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये मिळणार आहे। ज्यांचं लाईव्ह करणं शक्य झालं नाही त्यांनी आपापल्या वेळेनुसार, बरेच मंडळी या ठिकाणी जॉब वगैरे करत असतात, तर जॉब करणाऱ्या मंडळींसाठी सुद्धा ही बॅच अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी अशी असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी तुम्हाला नंबर देतोय, तो नंबर असा आहे की 9793 92 41 ह्या आपल्या ऑफिस नंबरवर फोन मेसेज करून या सगळ्या संदर्भातली अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल, डाऊट असतील, काही प्रश्न असतील तर निश्चितपणे तुम्ही या ठिकाणी फोन मेसेज करून विचारा आणि या सगळ्या बॅचचा निश्चितपणे लाभ घ्या। तुमच्या सर्व प्रवासासाठी, तुमच्या येणाऱ्या काळातल्या ह्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजच्या भागामध्ये मी इथेच थांबतो। लवकरच भेटू नव्या भागामध्ये नवा विषय घेऊन। धन्यवाद।